नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या पार्ट 1मध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचं डेकोरेशन आणि रांगोळी बघितली. आज मी पूजा विधी आणि बाकी सर्व काही दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इथे मी चौरंगाखालची जी जागा आहे ती स्वच्छ करून घेतली आणि तिथे मस्त असं स्वास्तिक काढून घेतला आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून दिलं. त्यानंतर मी सर्वात आधी तर दीपपूजन करून घेतलं. असं म्हणतात की अग्निदेवतेच्या साक्षीने कुठलीही पूजेची सुरुवात करावी, म्हणून सर्वात आधी मी तेलाचा आणि तुपाचा निरंजन पूजा करून घेतली. त्यासाठी आधी मी चंदन लावलं, त्यानंतर हळदी कुंकू असं मी सर्व लावून घेतलं आणि त्यानंतर मी दिवा पेटवून घेतला. तर अशा पद्धतीने हे मी सर्व दिवे कालच घासून त्यामध्ये वाती वगैरे तूप तेल टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने दीपपूजन करून झाल्यानंतर मी सर्वात आधी तर आचमन करून घेतलं. पुस्तकामध्ये जशी काही माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने मी पूजा करते दर गुरुवारी म्हणून. आणि माझ्याकडे एक पुस्तक आहे चातुर्मासाचं, त्यामध्ये सर्व पूजेचं साहित्य विधी वगैरे दिलेलं आहे. त्यामुळे मला कुठल्याही सणाला प्रत्येक वेळी आईला फोन करून विचारायची गरज पडत नाही. तर इथे मी फोटोची पूजा करून घेतली. त्यानंतर फोटोला मस्तपैकी हार आणि वस्त्रमाळ घालून घेतली आणि जिथे मला फोटो ठेवायचा होता तिथे अक्षताची रास टाकली आणि त्यावरती मी फोटो ठेवून दिला. त्यानंतर मी माझ्याकडे मूर्ती आहे देवीची, मूर्तीची पण पूजा मी करून घेतली आणि त्यानंतर पुस्तकाची पूजा करून घेतली आणि हे सर्व मी व्यवस्थित असं मांडून घेतलं छान असं वरती चौरंगावरती. आणि त्यानंतर मी ओटी भरून घेतली. ओटीचं साहित्य पण मी एक दिवस आधीच काढून ठेवलेलं, ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी ओटी भरून घेतली आणि ओटी भरून झाल्याच्या नंतर मी छान असं चौरंगाच्या खाली जागा स्वच्छ करून तिथे पाट मांडून घेतला. चौरंग खूप उंच वाटत होता म्हणून मी पाटावर पाट असे 2 पाट ठेवले. तर जागा स्वच्छ करून झाल्यानंतर तिथे पण मी स्वास्तिक काढलं रांगोळीने आणि स्वास्तिक काढून झाल्यावर तर त्यावरती मी हळदी आणि कुंकू टाकून 2 पाट मांडून घेतले अशा पद्धतीने. तर आणि पाटावरती लाल कलरचा माझ्याकडे वस्त्र आहे ते मी अंथरून घेतलं आणि त्यानंतर तिथे पण मी कलश मांडायला सुरुवात केली. तर कलशाचं डेकोरेशन पण आपण कालच केलेलं आहे, ते पण कालच्या व्हिडिओमध्ये आहे. तर मला हाईट हवी होती म्हणून मी एका बरणीला लाल वस्त्र गुंडाळलं आणि त्यावरती मी काल डेकोरेशन केलेला कलश असं स्थापन केला. आता कलश पूजा करून घेणार आहे इथे मी. त्यासाठी मी इथे नाणे आणि सुपारीची पूजा करून कलशात टाकली. अक्षदा, त्यानंतर फूल आणि आपले नागिलीचे पान हे असे व्यवस्थित टाकून घेतले आणि त्यानंतर मी पाणी कलशामध्ये टाकलं आणि त्यानंतर दुर्वा आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर मी नारळ ठेवला आणि त्यानंतर मी पूजा करून घेतली. नारळावरती मी काल आपण छान अशी वेणी बनवलेली ठेवून दिली. त्यानंतर मी गणपती स्थापन करून घेतला. त्यासाठी 2 नागिलीचे पानं, त्यावरती अक्षदा आणि नाणे सुपारीचा मी अभिषेक करून घेतला पाण्याने. त्यानंतर त्या नाणे आणि सुपारीला पण हळदी कुंकू चंदन लावून वस्त्रमाळ आणि फूल अर्पण केलं. तर अशा पद्धतीने मी नारळाला सुद्धा आपलं जे कलश आहे कलशाला सुद्धा वस्त्रमाळ अर्पण केली आणि नैवेद्य दाखवला लाडूचा. त्यानंतर केळी पण मी ठेवली तिथे आणि दिव्यांना वगैरे सगळीकडे मी फुलं ठेवली आणि अशा पद्धतीने उरलेल्या फुलांची मी छोटीशी अशी रांगोळी काढली. आता इथे मी अगरबत्ती लावून घेणार आहे. अगरबत्ती लावून झाल्यानंतर धूप मी ओवाळून घेते आणि धूप ओवाळून झाल्याच्या नंतर मस्त असं घरामध्ये प्रसन्न वाटतं, खूप छान. आणि या धूपचा सेंट पण खूप मस्त आहे. आणि त्यानंतर घंटीपूजन मी करून घेतलं आणि घंटीपूजन झाल्यानंतर मी स्वतःला हळदी कुंकू लावून पोथी वाचायला सुरुवात केली.
तर अशा पद्धतीने मी पोथी वाचून घेतली पूर्णपणे. आणि पोथी वाचताना पण मी मोठ्या आवाजात वाचते, जेणेकरून घरात प्रसन्न वातावरण राहील आणि जे कोणी आजारी व्यक्ती वगैरे असतील घरामध्ये तर त्यांच्या कानावर पण आपले छान असे शब्द पडतील आणि त्यांना पण प्रसन्न वाटेल. म्हणून कुठलीही पोथी वाचताना मोठ्या आवाजात वाचायची असं माझ्या आईने सांगितलं. म्हणून मी दरवेळेस कोणतीही पोथी असो ती छान अशी मोठ्या आवाजात वाचते. पोथी वाचून झाल्यानंतर मी आरती करून घेतली छान अशी मस्त गणपतीची आणि देवीची 2च आरत्या मी म्हणते दरवेळेस. छान अशी आरती करून घेतली आणि सर्व देवांना आरती अर्पण केली. अशा पद्धतीने आरती अर्पण करून झाल्यानंतर नमस्कार केला आणि छान असा व्हिडिओ पण मी काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष गुरुवार पूर्ण केला आणि शेवटच्या गुरुवारी थोडं छान असं डेकोरेशन वगैरे करते, कारण बायका वगैरे हळदी कुंकवाला येतात, त्यांना पण प्रसन्न वाटलं पाहिजे आणि मला असं खूप काही करावं असं वाटतं प्रत्येक सणाला. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी नैवेद्य करून घेतला. नैवेद्यासाठी खीर करायची होती, त्यासाठी ड्रायफ्रूट्स मी बारीक करून भाजून घेतले तुपामध्ये आणि इथे मी केसर भिजत घातला दुधात. त्यानंतर खवा टाकला. खवा पातळ झाल्यानंतर थोडंसं मेल्ट होऊ द्यायचा खवा आणि त्यामध्ये मी दूध मिक्स केलं. खवा आणि दूध उकळी आल्यानंतर मी बाकीचं जे 1 लिटर दूध आहे ते मी त्यामध्ये ॲड केलं. साखर मी घातली अंदाजे आणि साखर विरघळल्यानंतर मी जास्तीचं दूध टाकलं आणि सगळ्यात शेवटी मी केसर जे आहे ते ॲड केलं. त्याने खूप छान फ्लेवर येतो दुधाला आणि दूध पण छान दिसतं. त्यानंतर मी सगळीकडे नैवेद्य दाखवला तुळशीजवळ. अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून छान संध्याकाळी बायका आल्या होत्या हळदी कुंकवाला. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिना पूर्ण कंप्लीट केला, म्हणजे गुरुवारचं उद्यापन केलं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलेस शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने माझा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटच्या गुरुवारचा उद्यापन झालेला आहे. तर बायका आलेल्या हळदी कुंकवाचं ते शूट करायचं माझं राहून गेलं, कारण कोणाला कॅमेरासमोर यायला आवडतं, कोणाला आवडत नाही, म्हणून मी ते काही शूट केलं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.